नमस्कार, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विडोदे. भगिनीनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. सर्वप्रथम एक दुःखद गोष्ट आहे की ज्यांनी आमच्या जिल्ह्याचं नेतृत्व अगदी उत्तमरित्या आतापर्यंत केले असे आमचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमच्या आयटक युनियनचे जे जिल्हाध्यक्ष आहेत, माननीय अमृतदादा म्हणून आम्ही त्यांना सगळे बोलत होतो, तर त्यांचं दुःखद असं निधन झालेलं. तर सर्वप्रथम त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातील माझ्या ताईंना माहिती असेल की आता हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि हिवाळी अधिवेशन सुरू झालं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं ज्या आपल्या मागण्या असतात तर त्या मागण्यांसाठी आपण परत तिथं आपला धडक मोर्चा हा जात असतो. तर आपल्या आज 11 तारीख, आपल्या 10 तारखेच्या आपल्या बऱ्याचशा कर्मचारी म्हणजे अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस ताई असतील, तर तिथं बहुसंख्य उपस्थितीने नागपूरला आलेले आहेत. खूप साऱ्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. बघा, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच गोष्ट अशी सांगावी वाटते की आपले खूप आंदोलनं होतात, आपले खूप मोर्चे होतात, खूप साऱ्या गोष्टी आपल्या होतात. आपण एक महिना, 2 महिना देखील आपण संपामध्ये देखील राहतो आणि आंदोलनामध्ये देखील सहभागी होतो. खूप ठिकाणी आपण जात असतो, सहभागी होत असतो. आता मी प्रत्येक ठिकाणी जाते, फक्त मी ह्यावेळेस नाही, कारण की तर सर्वप्रथम आमच्या जळगाव जिल्ह्याचे जे जिल्हाध्यक्ष आहेत काँग्रेसचे अमृत महाजन म्हणून, तर त्यांची कालच ते स्वर्गवासी झाले. तर बघा ताईंनो, कसं असतं की जी युनियनची धुरा असते, आता तुम्हाला आम्ही का आलो नाही त्याच्या मागचं कारण पण तेच आहे की आम्ही प्रत्येक ठिकाणी जेव्हा अमृतदादा आम्हाला घेऊन जायचे तर आम्ही प्रत्येक ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी होतो. ते बहुसंख्येने त्यांनी आणि याच्यासाठी त्यांनी खूप मेहनत देखील घेतलेली होती. तर काळाच्या योगाने ते आमच्यातनं निघून गेले, त्याच्यामुळे आमच्या जिल्ह्यातनं थोड्याफार प्रमाणात असेल तर आम्ही तिथपर्यंत आलेलो नाहीत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले खूप सारे, आजचा माझा मुद्दा असा आहे की आपण इतके आंदोलन करतो, आपण 2 महिने संपामध्ये राहतो, इतक्या साऱ्या गोष्टी होतात, पण आपल्या पदरामध्ये काय पडतं, नेमकं काय होतं? आपले खूप सारे आंदोलन होतात, आपण बहुसंख्य स्थितीने उपस्थित राहतो. आधी सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की आपण निघत नाही. आता खूप साऱ्या ताई घर सोडून निघत आहेत, मोर्चामध्ये सहभागी होतात, संपामध्ये सहभागी होतात, 100% सगळ्या गोष्टी होतात. आता मी गेल्या 2011 पासून लागलेली आहे, तर त्याच्यानंतर गेल्या 4 वर्षामध्ये जी आंदोलनं होतात ती तीव्र स्वरूपाने होतात. पण एवढं सगळं होऊन सेविका सगळ्या परीने, सेविका मदतनीस सगळ्या परीने सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी होऊन देखील आपल्याला यश का येत नाही? कारण की काय होतं, प्रत्येक वेळेस युनियन काय करत असते की 1751 मागण्या ठेवत असते. मेन एकच मागणी जर ठेवली तर आपल्याला या सगळ्या गोष्टींसाठी वारंवार हे जे आहे आझाद मैदान असेल, नागपूरला असेल, तर आपल्याला यावं लागणार नाही. बघा, आता देखील जर सुरुवात असेल आपली, तर सुरुवात काय आहे? तर आपली एक सुरुवात आहे की आपल्याला जे 8वा वेतन आयोगाप्रमाणे किंवा सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, ही आपली एक पहिली मागणी, अगदी उत्तम मागणी आहे. फक्त ही एकच मागणी पाहिजे होती. पण त्याच्यानंतरची आपली दुसरी मागणी आहे, विचार करण्यासारखं आहे ताई. तुम्ही पहिली मागणी सांगतात की सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा मिळावा, भत्ता लागू व्हावा, ही तुमची जर पहिली मागणी असेल तर तुमची दुसरी मागणी काय असायला पाहिजे किंवा तीच असणं महत्वाचं आहे. तर दुसरी मागणी आहे आपली की महागाईच्या काळामध्ये आपल्याला मानधन जे मिळतं ते कमी स्वरूपात मिळतं, तर आपल्याला भरीव मानधन वाढ मिळावी. म्हणजे विचार करा, आपण सरकारी कर्मचारीसाठी पहिली मागणी ठेवतो आणि दुसरी मागणी आपली मानधनवाढीची आहे. विचार करण्याची गोष्ट आहे. मी जेव्हा ते पाहिलं मला पण शॉक बसला. तुम्ही एकच मागणी ठेवा, आम्ही तुमच्या मागे नेहमी असतो. एकच मागणी ठेवा, एकच मागणीसाठी वर्षानुवर्ष लढा. जर ती मागणी जर मान्य झाली तर या 17 मागण्या ठेवण्याची गरज राहणार नाही. त्याच्यानंतरची आपली तिसरी मागणी येते आपली की जो आपल्याला प्रोत्साहन भत्ता दिलेला जातोय ऑक्टोबर 2024 पासून. मुळात ऑक्टोबर 2024 पासून जो आपल्याला प्रोत्साहन भत्ता दिला जातोय आणि ऑक्टोबर 2024ला ज्यावेळेस आपण मोठ्या स्वरूपामध्ये संपन्न मोर्चा केला होता, तेव्हा जर गाईगाईने जी आर घेतला नसता, तेव्हा जर सरसकट 5,000 आणि 3,000 ह्या पद्धतीने घेतल्याशिवाय जर जी आर हातात घेतला नसता, तर आज ह्या मागणीसाठी परत लढावं लागलं नसतं. तर आज तर तिसरी जी मागणी आहे ती हीच आहे की 5,000 रुपये जे वाढलेले आहेत तर ते सरसकट द्यावेत आणि 3,000 जे वाढलेले आहेत म्हणजे सेविकांचे 5,000 आणि मदतनीस ताईचे 3,000 असे जे वाढलेले आहेत ते पगारामध्ये आपल्याला सरसकट म्हणजे सेविका ताईचा पगार 15,000 आणि मदतनीस ताईचा 8,500 अशा पद्धतीने त्यावेळेस जे आर मध्ये नमूद केलं गेलं पाहिजे होतं. परंतु घाईघाईने जे आर घेतला.
कुठल्याही प्रकारच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं नाही व्यवस्थितरित्या आणि अशा पद्धतीने जी आर घेतला। अहो वर्षानुवर्ष तुम्ही इतक्या 35-100 मागण्या ठेवता, एकच मागणी ठेवा, ती म्हणजे फक्त वेतन श्रेणी लागू करा। एक वेळेस जर वेतन श्रेणी लागू होऊन गेली ना तर इतर मागण्यांसाठी कुठंच जावं लागणार नाही, आपोआप आपल्याला त्या गोष्टी मिळत राहतील। परंतु परत 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 आपलं शासन पण आपली फसवणूक करतं आणि युनियन देखील आपली फसवणूक करतं। अशा पद्धतीने जोपर्यंत आपली फसवणूक थांबत नाही ताईंनो, मी इमानदारीने सांगून देते आपला कुठलाच फायदा होणार नाही। जोपर्यंत आपल्याला कायमस्वरूपी करण्याचं फक्त एक आणि एकच, जर ह्या मागणीसाठी जर आपण वर्षानुवर्ष लढलो, जरी आपल्याला उशीर झाला कारण की त्याचा मागून देखील फरक भेटतो, त्याच्यामुळे फक्त एकच आणि एकच मागणी साठी आपण ठाम राहायला पाहिजे आणि त्याच मागणीसाठी आपण युनियनला देखील सांगायला पाहिजे की फक्त आणि फक्त आम्हाला कायमस्वरूपी करा, आम्हाला शासकीय कर्मचारीचा दर्जा द्या। तो जर मिळाला तर इतर गोष्टींसाठी आपल्याला काहीही करावं लागणार नाही। परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ह्या गोष्टींचा फायदा शासनाला पण घेता येतोय आणि त्याच गोष्टीचा फायदा युनियन देखील घेत आहे आणि आपण वारंवार आपले बळी जातात, आपले प्रवासामध्ये आपल्या ताई मृत होतात, काहींना काय प्रॉब्लेम होतो, काहींना काय प्रॉब्लेम होतो, चुकीच्या गोष्टींसाठी युनियन भांडत असते, चुकीच्या गोष्टींच्या मागे आपण देखील पडत असतो। त्याच्यामुळे आपल्याला वारंवार संपानी मोर्चे करावे लागतात। हेच त्याच्या मागचं कारण आहे की आपले संपेन मोर्चा, आपला संपानी मोर्चा कधी थांबणार? बघा त्याचा दुष्परिणाम आपल्या बालकांवर होतो, त्या निष्पाळ बालकांवर होतो। म्हणून एकच मागणी ठेवली की फक्त आणि फक्त आम्हाला कायमस्वरूपी करा, सरकारी कर्मचारी करा, सगळ्या भानगडी तिथंच थांबणार। ताईंनो तुम्हाला काय वाटतं? कुठल्या जिल्ह्यातून आहात, कुठल्या तालुक्यातून आहात, तुमचं मत काय, म्हणजे मी जे म्हणते याच्याशी तुम्ही सहमत आहात का? कारण की तुम्हाला वाटत असेल काही जिथं गेलेले असते देखील म्हणत असतील, काही घरून बोलते, तर बघा ताईंनो वस्तुस्थिती आहे की आम्ही का आलो नाही मोर्चाला, त्याचं कारण मी सुरुवातीला सांगून दिलेले, पण जी वस्तुस्थिती आहे ते मांडणं माझं काम आहे। कारण की दिशा भरकटते आणि ती ठिकाणावर यावी, ती वेळेवर यावी, ती सुनियोजित व्हावी, म्हणून मला व्हिडिओ करावा लागतो। आणि मला देखील आज तसंच वाटलं की आपल्याला मोर्चा का करावा लागतो, त्याचं मागचं कारण आहे की असं जर होत असेल वारंवार तर आपल्याला मोर्चा करावाच लागेल। परंतु जर एकच मागणी ठेवली तर आपल्याला मोर्चे करायची गरज राहणार नाही। काय वाटतं ताईंनो तुम्हाला? नक्कीच तुमचा रिप्लाय मला द्या, कमेंट टाका। आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच, धन्यवाद।